नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राजश्री काकू मधूला विचारतात, राणी हे काय करतेस तू? तर आता मधू ही नाटक करत म्हणते, बरं झालं आई तुम्ही आलात, सर्वच जण आलात. अहो ही कृष्णा बघा ना, आज सिंधूचं रूप घेऊन माझ्या समोर उभी राहिली आहे. एवढंच नाही तर राघव आणि कृष्णाने मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडून खोटं सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्हा सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे ना, मी असं काहीच केलं नाही आहे. प्लीज माझ्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवा. या दोघांवर विश्वास ठेवू नका. या दोघांनी माझा विश्वासघात केला आणि तुमचाही करतील. असं म्हणत आता मधूही राजश्री काकूंना विचारते, आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग झालं तर. परंतु त्याचवेळी मधूच्या नकळतच आता राजश्री काकू मधूच्या कानाखाली मारतात आणि तिला जाग्यावर आणतात. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू म्हणू लागते, आई प्लीज माझं ऐकून तरी घ्या. राजश्री काकू म्हणतात, गप्प, आता एकदम गप्प बसायचं. राजश्री काकूंचा राग अनावर होतो. राजश्री काकू मधूला म्हणतात, लाज वाटते मला तुझी की तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीवर मी विश्वास ठेवला, प्रेम केलं, या घराने तुला जीव लावला, तुला काय हवं काय नको ते सर्व काही पाहिलं. परंतु आज तुझं खरं रूप सर्वांसमोर आलं आहे. राजश्री काकू मधूला म्हणतात, अगं आम्ही घरातील सर्व व्यक्तींनी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, परंतु तू असं का केलंस? असं म्हणत आता राजश्री काकू मधूला जाब विचारतात. राजश्री काकू मधूला म्हणतात, राघवला मिळवण्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु तुझ्यासारखी नीच बाई मी कधीही पाहिली नाही. अगं तू फक्त नीच नाही आहेस तर नीचपणाचा कळस गाठलायस. तुला पाहिलं ना तरी आता मला खूप राग यायला लागला आहे. अगं म्हणतात ना, बाईच बाईची वैरी नसते आणि त्याचं तर तू ज्वलंत उदाहरण आहेस. तू हे सगळं काही घडवून आणलंस, परंतु आम्ही सर्वांनी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला. परंतु आज आमची स्वतःलाच लाज वाटत आहे की आम्ही तुझ्यासारख्या नीच बाईवर नको तेवढा विश्वास ठेवला. तरीही मी मनाशीच म्हणायचे की आमच्या घरावर सतत संकटं का येत आहेत, सतत संकटांची रांग का लागली आहे. परंतु त्याचं मूळ तू आहेस. तू आत्तापर्यंत या घरावर संकटं आणलीस, परंतु सिंधू या घरासाठी नेहमीच ढाल बनून उभी राहिली. ती या संकटांना सामोरे गेली, संकटांचा सामना केला आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजण तुझ्या समोर उभे आहोत. ते केवळ सिंधूमुळे. सिंधूने आत्तापर्यंत या घराला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तू मात्र या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी सतत प्रयत्न केलेस. परंतु सिंधूने तुझ्या या प्रयत्नांना कधीही यश मिळू दिलं नाही आणि आजही सिंधूमुळेच तुझं सत्य, तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. आता सिंधूचं होणारं कौतुक पाहून मधूचा जळफळाट होतो आणि मधू म्हणू लागते, सिंधू सिंधू सिंधू, प्रत्येकाच्या तोंडी फक्त सिंधूचंच नाव. या सिंधूने ना तुमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला कंट्रोल केला आहे आणि म्हणूनच प्रत्येकाच्या तोंडावर फक्त सिंधूचंच नाव असतं. घरातील प्रत्येकजण फक्त सिंधूचं कौतुक करत असतात. या घरात सॅक्रिफाईस कोणी केलं? सिंधूने. या घरातील श्वास कोणामुळे घेतात? सिंधूमुळे. प्रत्येक गोष्टीला सिंधू हे जोडलंच गेलं पाहिजे का? असं म्हणत आता मधू राग व्यक्त करत असते. मधू पुढे म्हणू लागते, या सिंधूला ना देवी बनवून मखरात बसवून फक्त पूजा करायची बाकी ठेवली आहे तुम्ही लोकांनी. नाहीतर सिंधू सिंधू हा जप तर प्रत्येकाच्या तोंडी चालूच असतो. परंतु या घरासाठी मी काय काय केलं आहे, या घरासाठी मी काय काय सॅक्रिफाईस केलं आहे हे तर कोणाच्याच लक्षात नाही आहे की सर्वजण विसरून गेलात की मी या घरासाठी काय काय केलं आहे. तर मधू पुढे म्हणू लागते, जेव्हा ही सिंधू अंकुरला घेऊन घर सोडून निघून गेली तेव्हा तुम्ही सर्वजण खचला होता, राघव खचला होता. या सगळ्यात तुम्हाला कोणी आधार दिला? मी आधार दिला. राघवला मी आधार दिला. तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केले. या घरासाठी प्रत्येक वेळी खस्ता मी खाल्ले आहेत. परंतु नाही, तुम्हाला तर फक्त सिंधूचंच कौतुक असतं, तिच्या सिंधुगिरीचं कौतुक असतं. परंतु आत्तापर्यंत मी तुमच्यासाठी काय काय केलं आहे त्याचं तर तुम्ही कौतुक कधी केलंच नाही. पाहावं तेव्हा सिंधूचं कौतुक, पाहावं तेव्हा सिंधूचा जयघोष, हेच तर चालू असतं. परंतु तुम्ही कधी कोणी माझं कौतुक केलं का? बोला ना, कधीतरी चुकून माझं कोणी कौतुक केलं आहे का? परंतु ही सिंधू जरा जरी काही केलं की तिचं कौतुक तुमच्या नेहमीच प्रत्येकाच्या तोंडी असतं. प्रत्येकाला फक्त सिंधूचं कौतुक. परंतु आत्तापर्यंत मी एवढं या घरासाठी केलं आहे, परंतु कधीही माझं कोणी कौतुक केलंच नाही. मी सर्वांनीच या सिंधूवर प्रेम केलं. प्रत्येकजण सिंधू सिंधू करत होता, परंतु ह्या सिंधूने काय केलं? तुमचा कधी विचार केला का? नाही. तुम्हा सर्वांवर लात मारून ती विनूला घेऊन घर सोडून निघून गेली आणि परत आलीच नाही. आणि आली ती कधी? 8 वर्षानंतर. आणि तरीसुद्धा तुम्ही तिच्यावरचा राग विसरून गेलात आणि तिला सून म्हणून स्वीकारलात.
परंतु मी राघववर किती प्रेम करते हे मात्र तुम्ही सर्वजण विसरलात. मी राघववर जीवापाड प्रेम करते आणि त्या प्रेमाखातरच मी राघवला डिवोर्स द्यायला तयार झाली. का तर राघवच्या आनंदासाठी मी त्याला डिवोर्स दिला आणि त्याच्या आयुष्यातून बाजूला झाले. परंतु हे करत असताना मला किती त्रास झाला, मला किती वेदना झाल्यात, मी काय काय सहन केलं याचा कधी कोणी विचार केलात का? नाही, तुम्ही कधी माझा विचारच केला नाही. कारण तुमच्या फक्त मनात सिंधूचाच विचार असतो. सिंधूला काय वाटेल, सिंधू काय बोलेल हाच विचार तुमच्या मनात असतो. आता मात्र सर्वजण मधूचं बोलणं अगदी शांतपणे ऐकत असतात. तर आता मधू एका हातातील मशाल दुसऱ्या हातात ठेवते तेव्हा मात्र ऋतुजा घाबरून गेलेली असते. तर मधू पुढे राजश्री काकूंना म्हणू लागते, तुम्ही काय म्हणाला होता की राघवने माझ्यासोबत लग्न फक्त विनूसाठी केलं आहे, विनूला आई बाबा मिळावेत म्हणून. परंतु राघवचं खरं सुख हे सिंधूच आहे. परंतु त्यासाठी मला काय काय सहन करावं लागलं आणि माझ्यावर आतापर्यंत काय काय सहन करण्याची वेळ आली. त्यावेळी या घरातील एक तरी कोणी माझ्या बाजूने होता का? बोला ना, होता का? परंतु कोणीही काहीच बोलत नाही. परंतु त्याच वेळी सिंधूला मात्र खूप राग आलेला असतो. आता सिंधू मधूच्या कानाखाली मारते आणि मधूला भानावर आणत विचारते, मधू तुझं डोकं फिरलंय का? अगं तू हे काय बोलतेस? या घरातील प्रत्येकाने तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं. तुझ्यावर ज्या वेळी वेळ आली त्यावेळी सर्वांनीच तुझी बाजू घेतली. तू डिवोर्स देत आहेस हे रुक्मिणी काकूंना कधीही पटलं नव्हतं. रुक्मिणी काकूंनी शेवटपर्यंत या सगळ्याला विरोधच केला होता आणि विनूला त्याची आई मिळावी यासाठी मी सुद्धा तुमच्या आयुष्यातून दूर जायला तयार होते. तरीसुद्धा तुझ्यामध्ये कधी बदल घडलाच नाही आणि तू कधी बदलूच शकलीच नाहीस. प्रत्येक वेळी घरातील प्रत्येकाला वेठीस धरणं हे तुझं ध्येयच आहे. आज ज्या व्यक्तींवर तू आरोप करत आहेस त्या घरातील प्रत्येक व्यक्ती तुझ्या बाजूने खंबीरपणे उभी होती आणि आज तू त्यांच्यावरच आरोप करत आहेस. अगं असे आरोप करताना तुला लाजही वाटत नाही आहे का? अगं त्यांनी तुझ्यासाठी काय काय केलं आहे हे सर्व काही तू विसरून गेली आहेस का? अगं मधू, तू एवढी नीच वागशील असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि एवढी खालची पातळी गाठशील असं. आज ज्या माणसाने तुझ्यावर विश्वास दाखवला, ज्या माणसाने तुझ्यावर प्रेम केलं त्याच माणसांवर तू आज आरोप करत आहेस. अगं असं करताना तुला काहीच वाटत नाही आहे का? अगं जरा तरी विचार कर की या माणसाने तुझ्यासाठी काय केलं आहे. परंतु आज तुझं खरं सत्य सर्वांसमोर आलंच आहे. अगं तू किती खोटारडी आणि मतलबी आहेस हे आज सर्वांसमोर उघड झालं आहे. तर राघव पुढे म्हणू लागतो, परंतु मधू तू एक गोष्ट विसरली होतीस का? आपलं दोघांचं लग्न, आपल्या दोघांचं नातं हे विनूपुरतंच मर्यादित होतं. कारण विनूला दत्तक घेण्यासाठी आपण हे सर्व काही केलं होतं. तू विनूची आई आणि मी विनूचा बाबा, या पलीकडे आपल्यामध्ये कोणतंही नातं नसणार, कोणताही संबंध कधीही येणार नाही असं मी त्यावेळी ठामपणे सांगितलं होतं. तरीसुद्धा तू आज आम्हालाच ब्लेम करत आहेस. तर आता सिंधू म्हणू लागते, ती करणारच, कारण ती तिची वृत्तीच आहे. आत्तापर्यंत तिने प्रत्येकावर आरोप केले, परंतु स्वतःची काय चूक आहे हे कधी तिने कोणाला सांगितलंच नाही. अगं या घरात तुला स्थान मिळवायचं होतं, राघवला आपलंसं करायचं होतं, म्हणून तू किती खालची पातळी गाठली आहेस ती अजून कोणाला माहीतच नाही. अगं राघवला मिळवण्यासाठी तू या घरामध्येच राहून पॅरालिसिसचं नाटक केलं. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर सिंधू म्हणते की हो, हिने पॅरालिसिसचं नाटक केलं आणि ते सत्य तुम्हा सर्वांसमोर येणार. आणि म्हणूनच असं म्हणत असताना आता सिंधूला तिचा भूतकाळ आठवू लागतो. मधूने तिच्या बाबतीत काय काय केलं आहे ते सर्व काही तिला आठवत असतं. कारण ज्यावेळी मधूचं सत्य सिंधूसमोर आलेलं असतं त्यावेळी सिंधू ही मधूला म्हणालेली असते की आता काहीही झालं तरी तुझा खरा चेहरा मी घरातील सर्वांसमोर आणणार आहे. परंतु त्यावेळी आता मधूने आपलं खरं सत्य सर्वांसमोर येऊ नये आणि म्हणूनच सावीला किडनॅप केलेलं असतं आणि सिंधूला एका टेकडीवर भेटायला बोलवलेलं असतं. आता सावीचा जीव वाचवण्यासाठी सिंधू ही मधूला भेटण्यासाठी टेकडीवर गेलेली असते. परंतु सावीला वाचवण्याच्या झटापटीतच सिंधूचा दरीत तोल जातो. आता हे सर्व प्रसंग आठवल्यानंतर सिंधू सर्वांना म्हणते की ते प्रसंग खरंच खूप भयंकर होते. हिचं सत्य माझ्यासमोर तर आलंच होतं, परंतु घरातील कोणालाही कळू नये यासाठी तिने मला ब्लॅकमेल केलं. एवढंच नाही तर आपल्या सावीला किडनॅप केलं. आता सावीला किडनॅप केलं आणि सावीला वाचवण्यासाठी मी हिला भेटायला एका टेकडीवर गेली आणि त्याच झटापटीत मी दरीत कोसळले. परंतु या मधूने मला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही किंवा मागे वळून पाहिलंही नाही. तर रुक्मिणी काकू पुढे म्हणू लागतात आणि या मधूने इथे येऊन सर्वांना सांगितलं की सिंधू ही सावीला घेऊन पळून गेली आहे. आता ते सर्व प्रसंग सर्वांना आठवू लागतात. कारण मधू सर्वांसमोर येऊन म्हणालेली असते की सिंधू ही सावीला घेऊन इथून पळून गेली आहे. आता सर्वांनाच मधूचं बोलणं खरं वाटत असतं. सर्वजण मधूवर विश्वास ठेवतात. ऋषभ मधूला विचारतो, परंतु
तू तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही का केलास? तर आता मधू म्हणते मी केला, खूप प्रयत्न केला, तिला मनवण्याचाही प्रयत्न केला, परंतु नाही, ती तर कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. रुक्मिणी काकू म्हणतात नेहमीप्रमाणेच. तर मधू म्हणते की हो, आणि तिला मी विचारलं की तू असं का करत आहेस? तेव्हा ती म्हणाली की माझं राघववर प्रेम नाही आणि मला राघवसोबत लग्न करायचं नाही आणि म्हणूनच तर मी इथून निघून जात आहे. आता रुक्मिणी काकूने सर्व सत्य सांगितल्यामुळे सिंधूला तर मधूचा खूप राग आलेला असतो. आता सिंधू ही मधूला म्हणते, मधू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असतो त्यावेळी इतर 4 बोटं ही आपल्याकडे असतात, याचं तरी भान असून देत, असं म्हणत आता सिंधू ही मधूवर खूप चिडलेली असते. आता मधू ही राघवकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, नेहमीप्रमाणे राघवने यावेळीसुद्धा माझा विश्वासघात केला, सिंधूची साथ दिली आणि मला सत्य कबूल करायला भाग पाडलं, परंतु नाही राघव, आता मी तुलाही सोडणार नाही, असं म्हणत आता मधू मोठमोठ्याने हसू लागते. तर आता मात्र सर्वांनाच मधूचा खूप राग येत असतो. सर्वजण मधूकडे रागाने पाहत असतात. ऋतुजा म्हणू लागते, अहो वहिनीसाहेब, ही किती निर्लज्ज बाई आहे, एवढं सगळं होऊ नये, हिला लाजही वाटत नाही का? रुक्मिणी काकू म्हणतात, खरं तर मला आता स्वतःचीच लाज वाटत आहे की मी माणसं ओळखण्यात कशी काय चुकले आणि या बाईवर कसा विश्वास ठेवला. तर रेश्मा पुढे म्हणू लागते, आणि काकू तुम्ही हिच्यामुळे कित्येक वेळा तरी मला ओरडला आहात. आता मात्र रुक्मिणी काकू रेश्मावर चिडतात आणि रेश्माला म्हणतात, रेश्मा तू गप्प बस. आता रेश्मा पुढे काही बोलणारच तर ऋतुजा म्हणू लागते, अगं ए बाई, आता जरा गप्प बसशील का? असं म्हणत ऋतुजा आणि रुक्मिणी काकू रेश्माला शांत करतात. तर त्यानंतर सिंधू ही मधूला विचारते, अजूनही माच उतरला नाही आहे वाटतं. आता मात्र मधू हसू लागते आणि दरवाजाकडे जात असते, परंतु त्याचवेळी सिंधू ही मधूला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु मधूच्या हाती मशाल असल्यामुळे सर्वजण घाबरत असतात. राघव सिंधूला सावरत असतो. तर त्यानंतर मधू दरवाजा बंद करून घेते आणि सर्वांना मशाल दाखवत म्हणते, तुम्हाला काय वाटलं तुम्हा सर्वांना मी सहजासहजी सोडणार आहे? आता तर मी तुम्हाला सोडणार नाही. आता राघव, मी तुलाही सोडणार नाही. तुम्ही सर्वांनी मला आत्तापर्यंत खेळवण्याचा प्रयत्न केला, माझ्या तोंडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सत्य मी कबूलही केलं आणि आता तुम्हा सर्वांनाच माझा खरा चेहरा समजलाही असेल आणि आता तुम्हा सर्वांनाच मी चांगलाच धडा शिकवणार आहे. खरं तर आता मी पण बघते की या खोलीच्या बाहेर कोण जिवंत जातं, असं म्हणत आता मधू सर्वांना धमकी देऊ लागते. तर आता ऋतुजा आणि रेश्मा मात्र घाबरून गेलेले असतात. ऋतुजा म्हणू लागते, ए बाई, तुझं डोकं फिरलंय का? हातात असणारी मशाल अगोदर खाली टाक. तर मधू म्हणते, नाही, मी आता ही मशाल खाली टाकणार नाही, तुम्हा सर्वांना संपवणारच. रेश्मा म्हणते, प्लीज असं काही करू नकोस, मला जर काही झालं तर ऋषभ एकटा पडणार आहे. ऋतुजा म्हणते, अगं तुझं काय चाललंय, यापेक्षा हात जोडून तिच्यासमोर विनवण्या कर की ती मशाल खाली टाकण्यासाठी. रेश्मा विनवणी करू लागते, परंतु मधू म्हणते, नाही, आता काही झालं तरी मी तुम्हा कोणालाही सोडणार नाही, असं म्हणत आता मधू तिच्या हातात असणारी मशाल खाली टाकते. आता रेश्मा आणि ऋतुजा घाबरून जातात, परंतु ज्यावेळी मधू मशाल खाली टाकते त्यावेळी मशाल मात्र विझलेली असते. आता विझलेली मशाल पाहून मधूला धक्काच बसतो. तर सर्वजण पाहतात तर मशाल विझलेली असते. तर आता रुक्मिणी काकू पुढे येतात आणि मधूच्या कानाखाली मारतात आणि तिला म्हणतात, तुला काय वाटलं, तू कितीही खेळी खेळशील आणि आम्ही तुला जिंकू देऊ? रुक्मिणी काकू मधूला पुढे काही बोलणारच त्याचवेळी ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू आरतीची वेळ झाली आहे, आज दसऱ्याचा दिवस आहे, आजचा दिवस म्हणजे असत्यावर सत्याचा विजयाचा दिवस. तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजयाच्या पताका फडकवल्या होत्या. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, आणि आजच्या दिवशी पांडवांचाही विजय झाला होता. तर त्यानंतर राघव म्हणतो, आणि आजच्या दिवशी तुझा खरा चेहरा सर्व जगासमोर आला आहे. तर सिंधू पुढे म्हणते, रावण आणि कौरव ही फक्त माणसंच नव्हती तर एक प्रवृत्ती होती, प्रवृत्ती, आणि आज तुझ्यातली तीच प्रवृत्ती आम्ही जाळून टाकण्याचा आणि या जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, मी तुला सोडणार नाही, असं म्हणत आता मधू ही सिंधूच्या अंगावर धावून जाते, परंतु त्याचवेळी राघव सिंधूला बाजूला करतो आणि मधूला धक्का देतो. आता मात्र मधू खाली पडते. तर त्यानंतर आता सिंधू ही मधूला उठवते आणि तिच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, आत्तापर्यंत तू जो काही त्रास दिलास त्याच्यासाठी. आता मधू पुढे पुन्हा काही बोलणार तर सिंधू पुन्हा एकदा तिच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, हे माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केलं त्यासाठी. तर आता मधू काही बोलायला जाणार तर पुन्हा एकदा सिंधू तिच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, हे माझ्या मुलांना दिलेल्या त्रासाबद्दल, त्यांना किडनॅप केल्याबद्दल, त्यांना माझ्यापासून दुरावल्याबद्दल. सिंधू पुन्हा एकदा मधूच्या कानाखाली मारते आणि म्हणते, माझ्या घरच्यांना तुझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागला हे त्यासाठी, असं म्हणत आता सिंधू पुन्हा एकदा मधूच्या कानाखाली मारते आणि मधूला म्हणते,
माझ्या नवऱ्याला आणि मला एकमेकांपासून लांब करण्याचा प्रयत्न केलास हे त्यासाठी, असं म्हणत सिंधू पुन्हा एकदा मधूचा थोबाड फोडते आणि मधूला म्हणते, माझ्या मंगळसूत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास हे त्यासाठी, असं म्हणत पुन्हा एकदा सिंधू मधूचा थोबाड फोडते आणि मधूला म्हणू लागते, तुझ्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांना जो मानसिक शारीरिक त्रास झाला त्यासाठी, असं म्हणत तिच्या चांगल्या झिंजा उपटते आणि तिला खाली ढकलून देते. आता मात्र मधूचा राग अनावर होतो तर सर्वजण सिंधूला सावरतात. राघव सिंधूला सावरतो आणि म्हणू लागतो, सिंधू शांत हो. अगं तिच्या पापाची शिक्षा, तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळणारच आहे. आपल्या हाती तिच्या विरुद्ध सर्व काही पुरावे आहेत, त्यामुळे आता तिची सुटका नाही. आता काही झालं तरी कायदा तिला शिक्षा देणारच, कारण आपण सर्व काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे आणि त्यामुळे आता ती कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. त्यामुळे तू शांत हो. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिला कितीही मारलं, कितीही काही केलं तरीसुद्धा तिची ती प्रवृत्ती कधीही बदलणार नाही. तर आता सिंधू म्हणते, परंतु राघव, तर इकडे मधूला एक बॉटल हाती लागलेली असते. आता मधू कोणाचंही लक्ष नसताना ती बॉटल हातात घेते आणि राघववर वार करणार, परंतु त्याचवेळी सिंधू ते पाहते. आता राघववर होणारा वार सिंधू ही आपल्यावर झेलते आणि ती बॉटल सिंधूच्या डोक्यातच फुटली जाते. डोक्यात मार लागल्यामुळे सिंधूला खूप त्रास होऊ लागतो. सिंधूच्या डोक्याला जखम झालेली असते आणि रक्तस्राव होऊ लागतो. सिंधू ही खाली कोसळते. सर्वजण सिंधूला सावरू लागतात. सर्वांनाच मधूच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. तर आता राघव सिंधूला उचलतो आणि बाहेर घेऊन येतो. आता सर्वजण सिंधूची काळजी करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, तुझं राघववर प्रेम होतं ना, सर्वांसमोर दवंडी पिटवत होतीस की माझं राघववर प्रेम आहे, परंतु आज तुला कळालं असेल की राघववर खरं कोणाचं प्रेम आहे. राघववर जीवापाड प्रेम कोण करतं. अगं तुझं फक्त प्रेम नावापुरतं होतं, राघवला मिळवण्यासाठी, या घराच्या संपत्तीसाठी, परंतु खरं प्रेम सिंधूनेच राघववर केलं. आणि म्हणूनच आज सिंधूने एका क्षणाचाही विलंब न करता, स्वतःचा विचार न करता राघववर होणारा वार स्वतःवर झेलला. स्वतःच्या जीवाची तिने पर्वाही केली नाही आणि याला म्हणतात खरं प्रेम. असं म्हणत खरं प्रेम काय असतं याची जाणीव रुक्मिणी काकू मधूला करून देतात आणि त्यानंतर मधूकडे रागाने पाहत तिथून निघून जातात. आता मात्र मधू एकटी पडलेली असते. सर्व काही मधूच्या हातून निघून गेलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण सिंधूची काळजी घेत असतात. सिंधूच्या डोक्याला मार लागल्यामुळे सिंधूला नीट बोलताही येत नसतं. राघव सिंधूला म्हणत असतो, सिंधू तुला जास्त तर दुखत नाही आहे ना. सिंधू प्लीज तू बोलू नकोस, तू स्वतःची काळजी घे. परंतु सिंधू ही राघवला एकच म्हणत असते, राघव तुम्ही मधूला पकडा. राघव म्हणतो, सिंधू आता तुझी तब्येत आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर सिंधू म्हणते, नाही राघव, आता आपल्यासाठी मधू महत्त्वाची आहे, कारण आत्तापर्यंत आपण जी काही मेहनत घेतली होती ती सर्व काही मेहनत वाया जाऊ शकते. राघव प्लीज. तर आता राघव सिंधूला म्हणतो, ठीक आहे, तुला वाटतंय ना की मी मधूला पकडावं, मग तू काळजी करू नकोस, तू अगोदर आराम कर. मी मधूला आता नक्कीच पकडेन, तिला रूममध्ये बंद करून ठेवेन. असं म्हणत आता राघव राजश्री काकूंना सिंधूची काळजी घ्यायला सांगतो आणि त्यानंतर मधूला बेडरूममध्ये लॉक करून ठेवतो. दुसरीकडे रेश्माने फोन केल्याप्रमाणे डॉक्टर सिंधूला चेक करण्यासाठी घरी आलेले असतात. आता डॉक्टर मॅडम सिंधूला चेक करतात. तर सर्वजण विचारतात, डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नाही ना. तर डॉक्टर मॅडम म्हणतात, सध्या तरी काही वाटत नाही आहे, मी तुम्हाला गोळ्या लिहून देत आहे, तुम्ही तिची काळजी घ्या. परंतु जर आपल्याला काही वाटलं तर त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. सध्या तरी त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तर आता राघव म्हणतो, ठीक आहे डॉक्टर. आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर त्यानंतर राघवने आपली टीम बोलावलेली असते. आता राघवची टीम येताच राघव मधूच्या हातामध्ये बेड्या घालतो आणि त्यानंतर तो आपल्या टीमच्या स्वाधीन करतो. आता पोलीस मधूला घेऊन जात असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण सिंधूची काळजी घेत असतात. तर राघवची टीम मधूला पोलीस स्टेशनला घेऊन जात असते. आता मधूच्या हातातील बेड्या पाहून सिंधू ही राघवला म्हणते, राघव, शेवटी असत्यावर सत्याचा विजय झाला. आणि त्याचवेळी सिंधूला चक्कर येते आणि सिंधू खाली कोसळते. आता मात्र नक्की सिंधू का बेशुद्ध पडली आहे हे कोणाला काहीच कळत नसतं. आता नक्की सिंधूला काय झालं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.